डॉक्टर अरियन पाटील, तुम्ही न्यूरोसर्जन आहात राईट? मी असं ऐकलं की स्पाईन सर्जरी केल्यानंतर दोन्ही पायात विकनेस येऊन जाते. हे खरं आहे का? नाही, नक्कीच नाही. कदाचित 15-20 वर्षापूर्वी याचं प्रमाण थोडंसं जास्त होतं. पण आता मेडिकल सायन्स खूप ॲडव्हान्स झालेलं आहे. इक्विपमेंट्स खूप नवीन नवीन चांगले आलेले आहेत. टेक्निक्स खूप सुधारलेले आहेत. त्यामुळं मिसहॅप्स होण्याची शक्यता जवळजवळ म्हणजे 99% नाही आहे. जर तुम्ही वेल ट्रेन्ड न्यूरोसर्जन कडून ॲडव्हान्स हॉस्पिटलमध्ये किंवा ॲडव्हान्स इन्स्ट्रुमेंट असलेल्या हॉस्पिटलमध्ये जर हे करून घेतलं ऑपरेशन, तर ही शक्यता 99% नाही आहे. अलीकडेच आम्ही स्पाईन सर्जरी केली, ती देखील जवळजवळ 78 ते 80 वय असलेल्या आजींची केली. त्यांना स्पाईन सर्जरी सोबतच ब्लड प्रेशर आणि डायबिटीसचे देखील प्रॉब्लेम्स होते. पण त्या हॉस्पिटलमध्ये आल्या व्हीलचेअरवरून कंबरदुखी आणि पायदुखी घेऊन ऑपरेशन नंतर त्या चालत व्यवस्थित घरी गेल्या. ह्याच्यावरूनच हे समजतं की स्पाईन सर्जरी वेल ट्रेन न्यूरोसर्जन कडून करून घेतल्याने असे डेफिसिट्स येत नाहीत. त्यामुळे स्पाईन सर्जरीला वयाचा किंवा ब्लड प्रेशर, डायबिटीस किंवा हृदयाचे विकार याचा कुठलाही बंधन नाही. आणि म्हणून कंबरदुखी आणि पायदुखी याचा त्रास सहन करत जगण्याची गरज नाही.